लोखंडी गज पाईपने मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता। ॲडव्होकेट लाझिम मुजावर लोखंडी गज, पाईप व विटेने मारहाण करून गंभीर दुखापत व प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखालील तिघा आरोपींची इचलकरंजी येथील न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी बाजू मांडली। हातकणंगले गावात फिर्यादी व आरोपी यांचे नातेवाईक एकाच ठिकाणी वास्तव्यास असून बोळातील जागेच्या मालकीवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू होता। फिर्यादीने संबंधित जागेची मोजणी झाल्याचे सांगून आरोपींच्या नातेवाईकांना देखील मोजणी करून घेण्यास सांगितल्याने आरोपी क्रमांक 1 ते 3 यांनी राग मनात धरल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत आरोपी क्रमांक 2 याने लोखंडी पाईप व गजने फिर्यादीच्या गुडघ्याखालील पायावर मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद देण्यात आली होती। तसेच सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या नातेवाईकास आरोपी क्रमांक 1 याने विटेने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता। या घटनेनंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली होती। पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र इचलकरंजी येथील न्यायालयात दाखल केले होते। खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, जखमी व इतर साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवण्यात आले। मात्र साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली। तसेच जखमी साक्षीदारांच्या साक्षीत अशी घटना घडली नसल्याचे नमूद झाल्यामुळे आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत। त्यामुळे न्यायालयाने पुराव्याअभावी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी प्रभावी बाजू मांडली। न्यायालयीन कामकाजात त्यांना ॲडव्होकेट उमा मंडळ, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकील मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन